थँक्यू. दगडूशेठ वॉरियर्स विरुद्ध गरुड स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये एक जबरदस्त लढाई आजच्या रात्रीच्या सत्रातली अखेरची लढाई पहिल्या रजनीमध्ये आपण या मॅचला इथे बघतोय आणि एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आहे. दोन्ही दिग्गज मंडळ आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जवळपास 135 वर्षाहून जास्त परंपरा गणेशोत्सवाची असलेले हे मंडळ आणि त्याचबरोबर गरुड गणपती मंडळ या दोन मोठ्या मंडळांमध्ये मॅच आपल्याला बघायची आणि त्यामुळेच या मॅचची उत्सुकता सगळ्या पुणे शहराला आहे. सगळ्या महाराष्ट्राला ही उत्सुकता आहे की हे दोन मंडळ कशी खेळतात. सातत्यानंच दगडूशेठ हलवाई गणपती म्हटलं की पुण्याचं वैभव पुण्याची शान आहे आणि या गणपतीचा खरं तर देखावा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा नेहमीच कोणतेही मुख्यमंत्री असतील तर ते दर्शनाला येतातच आणि मोठी विख्यात असलेली गणेशोत्सवाची परंपरा या मंडळाने गेल्या 1.25 दशकांपासून सांभाळलेली आहे. तर जाऊया मैदानामध्ये जिथे आखूड टप्प्याचा चेंडू होता उजव्याच्या बाहेर जाणारा स्टिअर केला चेंडूला. एक धाव दगडूशेठ गरुड गणपती संघ. दगडूशेठ वॉरियर्स इथे फलंदाजी करणार आहे. क्षेत्ररक्षणासाठी गरुड गणपती गरुडा स्ट्रायकर्स असणार आहे आणि अविनाश इज ऑन मार्क. यस, जसप्रीत बुमराच्या जवळ जाणारी ऍक्शन आहे मात्र नो बॉल. इथे थ्रो खराब आहे. एक धाव जरूर प्राप्त होईल अमोलसाठी आणि धावफलक 2 ने पुढे जाणार आहे. 3 धावा. पहिले षटक सुरू आहे. शैलेश सर काय सांगाल की दगडूशेठ हलवाई गणपती सातत्यानं खरं तर आवर्जून गणेशोत्सवामध्ये जर 10 दिवसात पुण्यामध्ये जर आलो नाही आपण आणि गणेशाचं दर्शन घेतलं नाही तो देखावा भव्य दिव्य बघितला नाही तर समाधान होत नाही. नक्कीच सर्वांचं श्रद्धास्थान आशास्थान म्हणून दगडूशेठ गणपतीचं नेहमीच नामोल्लेख केला जातो आणि नुसते 10 दिवस नाही तर वर्षोनिवर्ष या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिराकडे देखील वाटचाल करतात आणि प्रत्येक वेळेसच आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग आणि सर्व भाविक मोठ्या संख्येने देखील उपस्थिती देतात आणि त्यांचाच हा संघ इथे मैदानामध्ये आपण पाहतो. इथे खेळताना त्याच मंडळातील काही कार्यकर्ते आहेत, काही मंडळी आहेत जे मैदानामध्ये खेळतात तर दुसऱ्या बाजूला गरुड गणपती हा देखील एक मोठं नाव पुणे शहरातील आणि काय फटका इथे सजवलाय. ज्याप्रमाणे कीर्ती आहे, ज्याप्रमाणे नामोल्लेख केला जातोय तितकाच मोठा फटका इथे बॅट मधून येतोय. कपिल यांच्या बॅट मधून 6 धावा षटकार. कपिल इज द मॅन. काय जबरदस्त फटका पुढे आला तो सरसावत पुढे आला आणि पहा काय शॉट काय एक्झिक्युशन आहे. चेंडूच्या लाईन मध्ये होता इनसाइड आउट हवेमध्ये विहंग करताना हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत सुंदर दृश्य. 6 धावा. अविनाशचा चेंडू परत एकदा आता ऑन साइडला लॉफ्ट केला चेंडूला. इथे पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. दुसरा षटकार कपिलच्या बॅटमधून. फटका अगदी दमदार सजवला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या फटक्याची आतुरता होती आणि तेच फटके इथे कपिल यांच्या बॅटमधून येतात. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर पुन्हा एकदा 17 त्याचाच खतरा मैदानामध्ये आहे. काय फटकेबाजी आहे. त्यानंतर तिसरा देखील लागोपाठचा अत्यंत देखना. एक टप्पा गेट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता दोन्ही फटके समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळले परंतु हा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा आणि एक्स्ट्रा कव्हरला अगदी कपिल यांच्या मनगटाचा वापर आपण पाहिला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलेला चौकार. 17चा खतरा इथे गोलंदाजाला झालाय. चौकाराने षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा. काहीस महागड षटक अविनाश यांचं आपल्याला पाहायला मिळालं 21 धावेंवर. फलंदाजांना विनंती आहे जी कॅप आपण परिधान केलेली आहे ती वेगळ्या रंगाची आहे
आपल्याला आयोजकांनी कॅप दिलेली आहे, स्पर्धेची कॅप घालून खेळा अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आम्ही वॉर्निंग करतोय, पण जर कॅप आपण बदलली नाही निश्चित स्पर्धेची जी शिस्त आहे. आपण पुणे शहराचं विहंगम दृश्य बघू शकतो, लखलखाट आहे सगळीकडे. खरं तर विद्येची नगरी, औद्योगिक नगरी आहे, सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची म्हणजेच पुण्यनगरी. आणि आज हे शहर उजळून निघालेलं आहे. बर्ड आय व्ह्यू आपण शहराचा मध्यंतरी सिंहगड रोड देखील आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर सतत अव्याहतपणे रात्रभर हा रस्ता वाहत असतो. माणसांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीला आपल्या पोटात सामावून घेणारं हे शहर आहे, स्वप्नांचं शहर. आणि पहा दगडूशेठचा संघनायक मैदानामध्ये अमोल स्ट्राइक एंडवर. वाह वाह वाह, काय उडवलाय चेंडू आणि तो डिलिव्हर होईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पुणित बालन ग्रुप शानदार षटकार. सुरेख असा फटका अगदी आपण पाहतोय. स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि आडवा बॅटने लपेटून घेतलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लपेटा शॉट इथे आपल्याला अमोल यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय षटकारासाठी. हो 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 हो, संघ नायक बाद, संघाचा कणा मोडला, नेता पडला. पहिला फलंदाज पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये बाद. 27 धावा. व्हॉट अ कॅच. सुंदर झेल इथे गोलंदाजाने. चैतन्यानं डावामध्ये चैतन्य आणलेले. खरं तर आम्ही चर्चा करणार होतो की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि धावांचीही श्रीमंती पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. तब्बल 21 धावांनी सुरुवात केली, मात्र संघनायकाला बाद करावं लागले. काय कॅच घेतला इथे, अलगद हातात टिपलाय. दोन्ही दृश्य आपण बघू शकतो. फटका खेळला इकडे आणि इकडे उचलला देखील. संघनायकाने घेतलेला कॅच संघनायकाचाच होता. एका संघनायकाने दुसऱ्या संघनायकाला पाठवलं पवेलियनकडे. अप्रतिम असा झेल इथे टिपला गेला एका हातामध्ये. आपण म्हणतो ना की प्रयत्न केल्यानंतर जसा चेंडू वेगवानरित्या खेळला गेला, अगदी नशिबाची साथ. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होत आहे. पुन्हा एकदा आपण हे मैदान पाहतोय कशा पद्धतीने सजवलं गेलंय आणि कशा पद्धतीने या संपूर्ण मैदानाचा एका झोका आपल्यापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून जो दिला जातोय. अप्रतिम असं सजवलेलं हे मैदान. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या लगत. नवीन बॅटर इथे राहुल, 50+ खेळाडू आणि पहिला चेंडू त्यासाठी चैतन्य यांच्या माध्यमातून निर्धावरित्या हाताला जातोय. धावसंख्या 27 एका गड्याच्या मोबदल्यात. 50 वर्षावरील खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावरती खेळावं लागतं. आणि यस 50 वर्षावरील राहुल यांना आपण बघतोय. कपिल आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. खरं तर 1983चा वर्ल्ड कप कपिल देवने जिंकून दिला आणि सगळ्या भारतामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचं लोण पसरलं. प्रत्येक गावामध्ये क्रिकेट सुरू झालं. प्रत्येक घरातल्या मुलाला लहानपणी बॅट त्याच्या हातामध्ये द्यायला लागले. एक क्रिकेटमय वातावरण भारतामध्ये तयार झालं. आणि आज पाहतोय आपण कपिल काय खेळलाय. कपिल पहिल्या 6 चेंडू खेळताना 19 धावा. यस पुन्हा एकदा चांगला फटका. ओ हो हो, व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ वंडरफुल स्टॉप. पायानं चेंडू अडवलेला आहे आणि इथे फलंदाज बाद देखील होईल. राहुल 50 वर्षावरील खेळाडू आहे, धाव पूर्ण करू शकले नाहीत आणि इथे दुसरा धक्का बसेल श्रीमंत दगडूशेठ वॉरियर्सला. 28 धावा एका 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29 धावा असतील. कारण आताची दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे राहुल बाद होत आहेत. 50+ खेळाडू आहेत. थोडासा फिटनेसचा इश्यू नक्कीच असणार आहे. एवढी वेगवान धाव घेणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. परंतु त्यांनी त्यांच्या काळामध्ये अशा धावा पूर्ण केलेल्या आहेत. परंतु वय बाजूला ठेवून 50व्या वर्षी देखील मैदानामध्ये उतरणं हे देखील फार महत्वाचं काम आहे. बाद झाल्यानंतर देखील चेहऱ्यावरचं स्मितहास्य स्पष्टपणे दिसून येत आहे की खेळण्याचा आनंद या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील मिळालाय. त्याचं कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. या वयात खेळायला मिळतंय हे खूप महत्वाचं आहे. खासदार सचिन तेंडुलकर हो हो हो, इथे कपिल अपील अपील आणि कपिल होणार आहे बाद. तिसरा धक्का. सुरुवात चांगली होती मात्र व्हॉट अ कमबॅक. इथे गरुड स्ट्रायकरचं अत्यंत जबरदस्त कमबॅक. संघनायक चैतन्यानं संघाच्या गोटामध्ये चैतन्य पसरवलंय. वाह. इथे वारंवार विकेट्स जातात आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट्स
इथे ज्या प्राप्त केल्या जातात. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 विकेट्स गेल्यात, त्यामधले 1 विकेट धावबादची आहे, तर 2 बॅटर इथे बाद करण्यामध्ये चैतन्य यांना यश मिळत आहे. काय चेंडू इथे हाताळलाय, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि नंतर यष्टीरक्षकाने टिपलेला सुरेख असा झेल आपण दोन्ही अँगल मध्ये इथे पाहतोय. बॅटरचे हावभाव, त्यानंतर गोलंदाजाचं सेलिब्रेशन या मैदानामध्ये या विकेटसाठी आपल्याला चैतन्य यांचं चैतन्यपूर्ण कामगिरी जी पाहायला मिळाली आहे. गरुड स्ट्रायकरच्या संघनायकाचं मी कौतुक करेल, भरपूर कौतुक करेल आणि ते केलंही पाहिजे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, दोन्ही फलंदाज सर्वोत्तम फॉर्म मध्ये होते आणि त्याच्यानंतर जी गोलंदाजी तो स्वतः संघनायक आला आणि काय गोलंदाजी केली. दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद केले, 50+ खेळाडू धावबाद झाले, 3 गडी एका षटकामध्ये बाद झालेले आहेत आणि संपूर्ण क्षितिजा पलीकडेही पुणे शहर पोहोचलेलं आहे. सिटी ऑफ लाईट आपण बघणार आहोत. वेगवेगळे रस्ते आहेत आणि ते लाईट्स मध्ये उजळलेले बघायला मिळत आहेत, अनेक इमारती. तर हे शहर असं सुरू राहणार आहे आणि रात्री कधीतरी 12-1च्या दरम्यान थोडंसं शांत होईल आणि पहाटे पुन्हा एकदा हे शहर सुरू होईल. रात्रीचं देखील हे शहर शांत नसतं. रात्रीच्या वेळेस तर अजून जोरदार त्याची सुरुवात होते असं मी म्हणेन, कारण सर्वात गजबजलेला भाग म्हटल्यानंतर या भागाचा उल्लेख केला जातो. सिंहगड रोड सर्वात व्यस्त रोड म्हणून या रोडकडे देखील पाहिलं जातं आणि ते चित्र आपण मैदानाच्या आजूबाजूला पाहतोय. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अविनाशला आणलेला आहे. डाव्या एष्टीवरून चेंडू थोडासा मधल्या एष्टीकडे आणतोय, तो हलकासा बाउन्स आहे चेंडूला. अभिषेक समोर आहे. यश आणि अभिषेक दोघेही नवीन आहेत, दोघेही अजून शून्यावरती, अजूनही दोघांना खातं खोलायचंय. 29 वरती 3. काय मॅच आपण पाहिली. 27 वरती कोणताही फलंदाज बाद नव्हता, 29 वरती 3. तर हे क्रिकेट आहे. अधिक चांगली परिस्थिती तुमची असू शकते आणि केव्हा ती ढासळेल हे सांगता येत नाही. तर ढासळलेली परिस्थिती सुद्धा तुम्हाला मजबूत मध्ये बनवता येते आणि अनेक वेळा बघतो आपण या गोष्टी. अविनाश इथे चांगला चेंडू आहे. यावेळेस दिशा आणि टप्प्यावरती अधिक नियंत्रण बघायला मिळते अविनाशचं. या अगोदर डाव्या बाहेरचा टाकला चेंडू होता, थोडासा हात आणला, हाता चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला, अजून थोडासा बाहेर घेऊन गेला. हलकासा बाउन्स आहे, गुड लेंथ वरती टाकलेली गोलंदाजी. मात्र दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. जसप्रीत बुमराला कॉपी करणारा अविनाश. कड बाहेरची आहे, मात्र थर्ड बॅनला चेंडू असणार आहे. खरं तर जसप्रीत बुमरा हा एकच डिझायनर आयटम परमेश्वराने तयार केलेला आहे. आपण त्याचा जेरॉक्स काढतो. डिझायनर आयटम एकच आहे आणि त्याचा साचा परमेश्वराने मोडून टाकलेला आहे. दुसरा जसप्रीत नाही, पण निश्चित त्याची कॉपी होईल आणि कॉपी करणंही सोपं नाहीये. आणि इथे अविनाशला बघतोय आपण कॉपी करताना. बघूया सक्सेस त्याला मिळेल का. अजून तर नाहीये. धावफलकावरती 30 आहे, 3 गड्याच्या मोबदल्यात. हो, इथे पुन्हा एकदा डाव्या एष्टीवर फ्लिक केला चेंडूला. अविनाश स्वतः चेंडूवरती धावत जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. 1 आणि धावफलक यशला मिळेल. यश खातं खोलेल. 31 वरती 3. षटक क्रमांक 3 सुरू असताना अविनाश 3ऱ्या षटकामध्ये आपण बघितलंय. पहिलं षटक तुलनेनं खराब होतं, त्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. 21 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 2 आणि आता एक 3री धाव केवळ खर्च करतोय अविनाश. या षटकामध्ये चांगलं कमबॅक बघायला मिळालं. एखाद्या गोलंदाजाच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की तुम्ही एक षटक टाकल्यानंतर ज्यावेळेस मध्ये एक षटकाची विश्रांती असते, नंतर तुम्ही पुढचं षटक टाकायला येतं, तर त्या विश्रांतीच्या काळामध्ये तुम्ही चर्चा करू शकता की माझा कुठला बॉल फसलेला आहे, या विकेटवरती कुठला टाकायला पाहिजे किंवा मी काय व्हेरिएशन करू. तर थोडंसं जे चिंतन होतं आणि त्याचा परिपाक आपल्याला पुढच्या षटकामध्ये बघायला मिळतो. यस यस यस, खूप फाईन खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. 4 धावा मिळतील. डी फाईन लेगला चेंडू आणि षटकाची सांगता होत असताना या षटकातून 7 धावा. तर दगडूशेठ वॉरियर 36 वरती 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये आतापर्यंत 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा केली की अविनाश यांनी पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केला, त्यानंतर स्वतः संघनायक गोलंदाजी मार्क वरती आले, त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. 3 बॅटर त्यांनी बाद केले. परंतु मी या ठिकाणी अविनाश बरोबर संघनायकाचं देखील कौतुक करेल की जो विश्वास
पुन्हा एकदा अविनाश वरती ठेवला आणि अविनाशने देखील चांगली गोलंदाजी तिथे केली आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला 11 खेळाडूंना घेऊन ज्यावेळेस मैदानामध्ये उतरायचं आहे त्यावेळेस सर्वोत्तम खेळाडू आहे त्यावरती विश्वास ठेवावाच लागतो. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता या संपूर्ण पुण्यनगरीचं सुंदर असं छायाचित्रण केलं जातं आणि या पुण्यनगरीमधील हे शिंदे हायस्कूलचं मैदान लखलखता प्रकाश आणि सुरू असलेली ही स्पर्धा 3 षटकानंतर धावसंख्या 36 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हलकासा बदल. विशाल इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. विशालच्या हातामध्ये चेंडू दिलाय संघनायकांनी. यास यास पहिला चेंडू लॉंग ऑनला लॉफ केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. इथे पुन्हा एकदा पुनीत बालन ग्रुप अत्यंत बहारदार षटकार. सुरेख असा फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला इथे हाताळलं आणि त्यानंतर उरलेलं काम बॅटरने चोख पद्धतीने इथे चेंडूला भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर फटका मारल्यानंतर आपण एक्सप्रेशन क्लोज कॅमेरा अँगल मध्ये ज्या बॅटरचे टिपतोय आणि ते हावभाव बॅटवरतून चेंडू ज्यावेळेस स्वीट साऊंड येतोय टक असा आवाज आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जो सुखावणारा आनंद आहे तो बॅटरच्या चेहऱ्यावरती अभिषेक यांच्या बॅटवरती आणि अभिषेक यांच्या चेहऱ्यावरती तो स्पष्टपणे दिसून येतोय. जो आवाज आला त्याला कारण आपण पाहिलं थोडासा वर होता. आता टेनिस क्रिकेट बॅटचा स्वीट स्पॉट हा थोडासा वर असतो आणि लेदर बॉल ची बॅटची जी आहे लेदरची जी बॅट आहे तो थोडा खाली असतो. यास 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 कडक शॉट इथे खराब क्षेत्ररक्षण आणि 4 रन. सुंदर चौकार. विशालच्या गोलंदाजीवरती हल्ला भयानक हल्ला आहे हा. रौद्रावतार धारण करताना अभिषेक षटकारा पाठोपाठ चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता एक्सप्रेशन काय फटका इथे सजवलाय. ताकद इथे आणि नजाकत. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालं आणि त्या दरम्यान चौकार देखील. म्हणजे किस्मत भी बहादुरों का साथ देतीये. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. नशीब ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती भाळतं तो कधीच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि नशीब नेहमी पराक्रमावरती भाळतं. इथे सुद्धा पराक्रम होता. पहिला चेंडू जो लॉफ्ट केला होता लॉफ्टेड ऑन आणि त्याच्यानंतरचा जो स्क्वेअर कट होता लांब होता शरीरापासून. पुन्हा एकदा पर्वतीच्या टेकडीचं अत्यंत सुंदर दृश्य आपल्या समोर आहे. आज कमाल केली प्रथम मीडियाच्या कॅमेरामन्सने. यस परत एकदा कट केला चेंडूला बॅकफूट पॉइंट वरून. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटचा येतोय पुढे आणि अडवतोय. तर चौथ्या षटकामध्ये धावफलक 47 वरती पोहोचलेला आहे 3 गड्याच्या मोबदल्यात. दगडूशेठ वॉरियर्स सुरुवात चांगली केली आहे आणि त्याचमुळे इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम आता यश आणि अभिषेक या जोडीने केलंय. डाव कुठेतरी पडझड होत होता तिथून सावरण्याचं काम दोन्ही बॅटरने केलंय. पुढचा चेंडू विशाल यांचा. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. डीप बॅकफुट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 47. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. षटक क्रमांक 4 इथे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 48 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील आहे. लास्ट बॉल. इथे देखील समोरच्या दिशेने मोठा प्रहार. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. जी बॅटिंग इथे आपल्याला सुरेखरित्या पार्टनरशिप सजवताना पाहायला मिळाली ती पार्टनरशिप इथे ब्रेक होते. अभिषेक होतील बाद. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चार षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 धावा इथे दगडूशेठ वॉरियर्स या संघाची आपण पाहतोय. अप्रतिम अशी कामगिरी सर्वच बॅटरने केली आहे परंतु मोठ्या फटक्यांचा केलेला अट्टहास त्यामध्ये अभिषेक बाद होत आहेत. चांगली फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली परंतु इथे शेवटच्या क्षणी 12 धावेंच्या सरासरीने इथे आतापर्यंत 48 धावा उभ्या केल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर इथे अभिषेक यांच्या जागेवरती अजिंक्य. इथे नवीन बॅटर यश यांच्या साथीने
इथे उरलेल्या 4 षटकांमध्ये धावा बनवण्याचं काम करतील. पाहूया ती कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. मगाशी देखील सर आपण चर्चा केली होती की 4 षटकानंतर इथे बॅटर काहीसे विस्फोटक, अजून काहीसा विक्रम अगदी आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात, तर गोलंदाज देखील धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात. आता 4 षटकांमध्ये आतापर्यंत दगडूशेठ वॉरियर्स या संघाने 48 धावा 12च्या सरासरीने केल्यात. इथून पुढचा प्रवास आणि इथून पुढच्या धावा किती धावांपर्यंत मजल मारतील आणि किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचं काम गरुड स्ट्रायकर्स हा संघ करेल. निश्चित मजल चांगली मारलेली आहे. त्याला कारण आहे की सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 21 धावा मिळाल्या आणि तिथं फाउंडेशन मजबूत झालं. त्यानंतर लवकर जरी विकेट गमावल्या तरी एका पाठोपाठ एक असा स्पॅम आला होता थोडा, पण त्याच्यानंतर डाव खूप छान प्रकारे सावरला तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. त्यामुळे 48 धावा फलकावरती दिसत आहेत. पण पुढच्या 4 षटकामध्ये थोडासा चेंज होतो, एंड बदललेला असतो आणि या एंडकडून धावा बनवायला थोड्याशा अडचणी येतात. त्यामुळं 48 अजून 48 जमा झाल्या तर मला वाटतं भरपूर स्कोअर असेल, पण त्या बनवणं थोडं कठीण असेल. कठीण काम इथे सोपं करावं लागेल. बघूया गोलंदाज हे सोपं काम कठीण करण्याचं काम करतील का. आकाश इथे गोलंदाजी मार्क वरती येतात वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी, तर या स्ट्राईकला आहेत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूला हलकंसं वळण दिलं, म्हणजे या गोलंदाजाकडे प्रतिभाशाली कामगिरी करण्याची ताकद आहे, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण मिळतंय. याचा अर्थ गोलंदाज इथे अवघड काम करू शकतात. फलंदाज यशनं जो फटका खेळला, जो मनगटाने बॅटवरला जो टच केला ना, तर असे फटके खेळताना धोका जास्त होतो. शरीरापासून लांब चेंडू होता, त्यामुळे तो हवेत जाण्याची शक्यता जास्त असते. इथे लेंथ बॉल होता, मला वाटतं फसलेला चेंडू होता, मात्र फलंदाजाचं कनेक्शन चुकलं आणि चेंडू कसा उभा राहिलाय बघा, तो स्टंपच्या वरून गेला यष्टिरक्षकाकडे. या गोलंदाजाकडे ती कामगिरी करण्याची ताकद आहे. पहिले 2 चेंडूवरतीच त्यांनी ती कामाला दाखवली आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर डावे इष्टीच्या बाहेरून मार्गस्थ होतोय. कधी कधी आपण म्हणतो ना की काही खेळाडूंची आपण स्तुती करतो, त्यामध्ये ते भारावतात आणि लगेच त्यांना नजर लागते, दृष्ट लागते, असं कुठेतरी चित्र दिसत आहे. पुढचा चेंडू अवांतर, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 50, 50 अप. इथे पाहायचंय अक्रॉस द बॅट, उचललाय आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज, आय थिंक कॅप्टन इज देअर. आकाशच्या गोलंदाजीवरती चैतन्य यष्टिरक्षक आहे आणि कॅच घेतलाय तो आकाशनं झेल टिपलेला आहे. दोघांची बॉडी लँग्वेज सारखीच आहे, पण झेल मात्र झालेला आहे आणि विशालनं कॅच घेतला आकाशच्या गोलंदाजीवरती. अजिंक्य मोजार बाद होऊन परतणारे प्रकाश नवीन फलंदाज. या दुधाळ फेसाळ प्रकाश जोतामध्ये आता प्रकाश फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये येईल. त्याचा प्रकाश पडेल, नक्कीच पाडावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. मगाशी ज्या पद्धतीने आपण चर्चा केली की फाउंडेशन मजबूत आहे, त्यामुळे इमारत मोठी व्हायला काही एक हरकत नाहीये. इथे तुमचा पाया मजबूत झालाय. बघूया आता इमारत किती उंचीवरती जाईल. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता काही माता भगिनी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असं. ज्यावेळेस आमचे कॅमेरामन त्यांच्याकडे कॅमेरा फिरवतील ना, त्यावेळेस ते मुख्य स्क्रीनवरती देखील स्वतःला पाहतायत आणि या मॅचचा आनंद घेत असताना आमचे कॅमेरामन त्यांना देखील टिपतायत. इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू प्रकाश यांच्यासाठी. इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, बॅटच्या समोरून चेंडू स्विंग होऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. आकाशची एक खासियत आहे, तुम्ही बघितलं असेल की तो फ्लाइट देतो. म्हणजे एक रमेश पवार होता, लेग स्पिनर होता, डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स स्पिनर होता आणि तो फ्लाइट द्यायचा. तर तशा फ्लाइट इथे मिळतात आणि त्या फ्लाइटवरच फलंदाज निष्प्रभ होत आहेत, हतप्रभ होत आहेत. ही गोलंदाजी खेळणं निश्चित कठीण आहे. हलकंच अपील आहे, मात्र पंचांकडून जरी प्रतिसाद नाही, मात्र षटकामध्ये कमाल केली आकाशनं. फक्त 2 धावा आल्या त्या षटकामध्ये, एक गडी सुद्धा त्यानं टिपलेला आहे. 50 धावा धावफलकावरती, अर्धशतक, 5 गडी बाद दगडूशेठ वॉरियर्स. आकाश विरुद्ध प्रकाश, इथे प्रभाव पडला आकाशावरती. इथे देखील चेंडू निर्धाव, काय गोलंदाजी केली आकाशाने. आपण स्क्रीनवरती माता भगिनींना देखील पाहतोय, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. वारंवार आमचे कॅमेरामन आपल्याला मुख्य स्क्रीनवरती ज्या गोष्टी आहे बघा, लहान मुलं देखील आलेत. ड्रीम 11 सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे मंडळ म्हटलं की प्रत्येकाला एक जिव्हाळ्याचा विषय असतो
आणि त्यामुळं कितीही व्यस्त कार्यक्रम असू द्या, किती मोठं काम असू द्यात, गणेशोत्सव काळामध्ये, तयारीच्या काळामध्ये कुणीच मोठं काम हातात घेत नाही. प्रत्येकाला बाप्पाच्या आगमनाची चाहूल असते आणि त्यामुळं मंडळासाठी अहोरात्र काम करत गणेशोत्सव यशस्वी करणारे, पुण्याला जगाच्या पटलावरती आणणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्यासाठी क्रिकेटची स्पर्धा ही भारतातील पहिली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यासाठीच आम्ही पुनीत दादा बालन यांना मनापासून धन्यवाद देऊ. आपण चांगलं काम हातात घेतलेलं आहे. हॅट्स ऑफ पुनीत दादा. नक्कीच ही पहिली आणि शेवटचीच असेल, कारण या एवढा मोठा आमचे लाडके प्रेक्षक मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. मला वाटते भारत ऑस्ट्रेलियाची मॅच सुद्धा सुरू आहे, त्यामुळे ती सुद्धा बघितलीच पाहिजे. आणि पहा इथे आत्ता आत्ता बघतायत. यस, आमच्याकडे पण कॅमेरा आहे. वाह, घरचे पण खुश झाले. आता घरच्यांना कळलं की हे मैदानातच आहेत. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. पुढचा षटक गोलंदाजी मार्कवरती चैतन्य संघाचे संघनायक. इथे बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय आणि त्या दरम्यान डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे जाईल. यश यांच्या बॅट मधून एक धाव, दुसरा धावेचा प्रयत्न, यस नो यस नो, आणि शेवटला यस. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. जेमतेम 2 धावा पूर्ण होतात. फार वेळानंतर इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52. 6वं षटक सुरू आहे आणि 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. चैतन्य संघनायक गोलंदाजी मार्कवरती काय षटक हाताळलं चैतन्यनं. वाह. प्रसाद गायकवाड यांनी समालोचकांसाठी भरपूर कौतुकाचे शब्द सुमनांनी आमचं कौतुक केलेलं आहे. आम्ही मनापासून धन्यवाद देतो. निवेदकांचे कौतुक, आपल्या सुमधुर आवाजाने एक प्रकारचे चैतन्य वातावरण प्रफुल्लित उत्साहित झाले. नियोजकाचे आभार, धन्यवाद. एकी हेच बळ. वाह. आणि अशा प्रतिक्रिया आल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकालाच असं उत्साह वाढतो, अंगात बळ येतं. आणि भरपूर चांगली स्पर्धा पुनीत दादांनी या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आणलेली आहे. जसं आपण गणपती बाप्पाची वाट बघत असतो ना, तशी आता स्पर्धेची सुद्धा प्रत्येक जण वाट बघतोय. ओ हो हो, फसलेला फटका आणि क्षेत्ररक्षक नाही खाली पोहोचू शकला. संघनायक खूप पुढे होता फॉलो थ्रू मध्ये. तो मागे येत असताना उशीर झाला. मात्र धाव पूर्ण होणार आहे. इथे धावफलकावरती 53 धावा, 5 गडी बाद. दगडूशेठ वॉरियर्स. इथे धावांसाठी फार मोठी कष्ट करावे लागतात. बघा काय गोलंदाजी इथे सुरू आहे. जी धावसंख्या 4 षटकानंतर 48 होती, इथे 6वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 53 झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू प्रकाश यांच्या साडी. शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुलटॉस चेंडू देखील इथे पायावरती आदळतोय. बघा सकाळच्या सत्रामध्ये आपण धावा होताना पाहिल्यात, परंतु या फ्लड लाईट मध्ये बॅटिंग करणं तेवढंसं सोपं नाहीये. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते. सनलाईट मध्ये धावा होत आहेत, परंतु फ्लड लाईट मध्ये धावा इथे कुठेतरी कमी आहेत. निश्चित त्यासाठी सुद्धा आम्ही आदरणीय पुनीत दादांचं धन्यवाद देऊ, कारण सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळत आहेत इथे आमच्या कार्यकर्त्यांना. सगळ्या गोष्टी तुम्हाला डे लाईट मध्ये मॅच क्रिकेट एन्जॉय करा, रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये सुद्धा क्रिकेट एन्जॉय करा आणि भरपूर एन्जॉय करा. इथे स्पर्धा आहे, निश्चित स्पर्धा आहे, परंतु स्पर्धापेक्षा एन्जॉय आहे. इथे सगळ्यांनी एकत्र येणं, सगळे मंडळ, सगळे ढोल ताशा वादन पथक एकत्र येणं आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून क्रिकेट खेळणं हा एक वेगळाच जल्लोष आहे आणि तो आजपासून सुरू झालेला आहे पुण्यामध्ये. यस, चांगला चेंडू होता. मला संघनायकाचं पुन्हा कौतुक करायचंय. गोलंदाजी करताना सुद्धा प्रचंड डेअरिंग आहे या माणसामध्ये. त्याने जी फ्लाईट दिलेली आहे, खरं तर या फ्लाईटमध्ये निश्चित मोठे फटके येऊ शकतात त्या फ्लाईटमध्ये. मात्र त्यांनी फलंदाजांना रोखून ठेवलेलं आहे. इथे ट्विस्टमध्ये टाकलेलं आहे, डबल माइंडमध्ये ओव्हर झाली अडचणीत आणलेलं आहे. आणि दुसरं षटक सुद्धा संघनायकाचं यशस्वी येत आहे. फक्त या षटकामधून धावा आलेल्या आहेत 5 आणि 2 षटकांमध्ये 13 धावा दे 2 गडी बाद केले चैतन्यने. नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. बघा आपण या षटकामध्ये देखील पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी आणि ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं की चैतन्याचं कौतुक कशाबद्दल करावं लागतं. जे फ्लायटेड चेंडू आहेत ते अगदी बॅटरच्या समोर हाताळण्याचा प्रयत्न, एक धाडसी निर्णय. परंतु ज्या वेळेस आपण म्हणतो ना की जो धाडसी निर्णय घेतलाय त्यावरती कधी कधी धावा देखील येतात आणि विकेट्स प्राप्त करण्याची देखील संधी निर्माण होते. म्हणजे ही दुविधेमध्ये टाकणारी गोलंदाजी आपल्याला चैतन्य यांची पाहायला मिळाली. 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 48 धावा होत्या, परंतु 6 षटकं पूर्ण झाली आहेत. धावसंख्या फक्त जर आपण पाहिली तर 57 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात तिथं झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यश यांच्यासाठी
हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षकाने तिथे झेल घेण्यासाठी सूर मारला, परंतु मारला सूर, निघाला धूर. 2 धावेंचं रूपांतर इथे तिहेरीमध्ये केलं जात आहे. 1 से भले 2, 2 से भले 3, साच पाच और ताज. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा. निश्चित पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या होत्या आणि असं चित्र वाटलं होतं की आता या 2 फलंदाजांना रोखणार आहे कोण. मात्र तिथे संघनायक पुढे आला आणि त्यानं कमाल केली, धावा रोखल्या आणि पुढे जाऊन आपण पाहिलं विकेट देखील पटापट पडली. 3 विकेट एका षटकामध्ये चैतन्याने काढल्या होत्या, त्यात एक रनआउट होता आणि त्यामुळंच तिथे जो ब्रेक लावला, म्हणजे जो आपण म्हणतो ना की ते पहिल्याच षटकामध्ये त्यांनी 6व्या गिअरला गाडी सुरू केली होती आणि तेही गाडी सुरू केल्याबरोबर समृद्धी महामार्गावरती आणली होती. मात्र या महामार्गावरती तिथे स्पीड ब्रेकर उभं करणं अवघड होतं. चैतन्यानं ते काम केलेलं आहे. त्याच्यानंतर इतर गोलंदाजाने देखील धावा रोखल्या. 6 षटकामध्ये 60 वर 5, ही सुद्धा समाधानकारक परिस्थिती आहे. 10 धावांची सरासरी आहे. अजून 2 षटकं शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये 5 विकेट हातामध्ये आहेत. यश हा खूप काळ मैदानामध्ये खेळलेला खेळाडू, 10 चेंडू खेळलाय. मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये हे चेंडू खूप होतात, त्यामुळे तो सेट आहे. तर इथून पुढे 2 षटकामध्ये त्याची भूमिका निर्णायक असेल. प्रकाश त्याला कसा साथ देतो बघायचे. अजून त्याला खातं खोलायचे. 4 चेंडू खेळलाय तो. नक्कीच जे 2 षटक आहेत ते दोन्ही नवीनच गोलंदाज येतील. ज्या गोलंदाजांवरती एक षटक हाताळण्याची फार मोठी जबाबदारी असेल. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे आलोक नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी 7वं षटक आहे. जे काही गोलंदाज असे असतात की जे पॉवर प्ले मध्ये स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखले जातात, तर काही गोलंदाज हे स्लॉगोर स्पेशलिस्ट म्हणून पाहिलं जातं आणि आलोक याच गोष्टीसाठी ओळखले जातात. पाहूया त्यांची गोलंदाजी कशा पद्धतीने इथे साकारली जाते. हा स्पेशालिस्टचा जमाना आहे. आमच्या गावात पूर्वी एकच डॉक्टर होता, काही झालं तुम्हाला तरी तोच डॉक्टर उपचार करायचा. आता तसं होत नाही. आता प्रत्येक आजारासाठी स्वतंत्र डॉक्टर आहे, स्पेशालिस्ट आहे. तसा क्रिकेटमध्ये सुद्धा स्पेशालिस्ट आहेत आणि त्यामुळं ही षटकं स्पेशली हाताळणार कोण आहे, तर आलोकला आणलेलं आहे. तो पहिले षटक टाकतोय, 7व्या षटकासाठी आलेला आहे आणि पाहायचं त्याच्याकडून कशी स्पेशालिस्ट गोलंदाजी बघायला मिळेल. एक महत्त्वाचं अजून आहे की या स्पर्धेमध्ये असे नियम असे आखलेले आहेत, 6 बॉलर्स वापरायचे तुम्हाला 8 षटकांमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त 2च बॉलर्स 2 षटके टाकणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 11 पैकी 6 बॉलर्स आहेत. प्रत्येकाला खेळायला संधी मिळावी हा उद्देश आहे. उद्देश तर नक्कीच चांगला आहे आणि प्रत्येकाला खेळायला मिळावं एवढी मोठी स्पर्धा आहे. त्याचमुळे आपण 8 षटकांचे सामने ठेवलेत. 6 गोलंदाजांना वापरण्याचा इथे संधी दिली. त्याचबरोबर 40+ आणि 50+ खेळाडूंना देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. म्हणजे सर्वोत्तरी जो विचार मनामध्ये होता तो सत्यामध्ये उतरवण्याचं काम इथे आयोजन कमिटीने आणि प्रामुख्याने पुनीत दादांनी केलेलं आहे. त्यांचं देखील त्या दरम्यान कौतुक करावं लागेल. म्हणजे जो प्रयत्न जे विचार मनामध्ये आले ना ते सत्यात उतरवलेत. पुन्हा एकदा इथे चौथ्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न इथे देखील जेमतेम बॅटर बचावले जातात. 1 धाव इथे वेगवान पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 64 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 64 for 5 दगडूशेठ वॉरियर्स. आलोकचं षटक चांगलं चाललेलं आहे. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही. ते धावाची संधी होती चैतन्याला. मात्र ज्यावेळेस तो थ्रो करत होता मला वाटतं फलंदाजाचा थोडासा स्पर्श त्याला झालेला असावा आणि त्यामुळे चेंडू व्यवस्थितपणे स्टंपवरती जाऊ शकलेला नव्हता. तर बचावला फलंदाज. तिथे आतमध्ये आलेला हा चेंडू मोड तो अगदी मूडमध्ये होता. मोठा फटका खेळायच्या मूडमध्ये होता, पण तिथे तो फटका खेळता आला नाही. बघितलं की चेंडू पटकन वस्कन असा अंगावर आला आणि मग त्याला खेळता आला नाही. निर्धाव नाही गेला. 1 धाव जरूर मिळाली. 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. आलोक खऱ्या अर्थाने स्लॉगवर स्पेशलिस्टच दिसतात, कारण 5 धावा या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केला, ज्यामध्ये मोठ्या फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा इथे मात्र शफल होऊन फार वेळानंतर दे घुमा के बॉलला पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. बस काय भावा. पुन्हा एकदा मिळाल्या 4 4 4 4 4 धावा. मागचा बॉल खरं तर फलंदाजाला फॉलो करताना टाकला होता, मात्र इथे शफल झालेला फलंदाज तो एकदम त्याच्या फ्लो मध्ये चेंडू विथ दी स्पीड ऑफ बॉल आपण पाहिला. हा फटका खेळला आणि विथ दी टर्न आणि त्यामुळेच गॅप तिथे मिळाला आणि 4 धावा देखील अगदी आरामात प्रकाशला इथे मिळालेल्या आहेत आणि प्रकाशनं
दाखवला आपला प्रकाश मैदानामध्ये. धावसंख्येवरती देखील प्रकाश पाडलाय. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव जेमतेम पूर्ण केली जाते. बॅकअप काहीसा उशिराने येतोय. बॅटवरतून हलकासा ब्रश होतोय आणि या धावा बॅटरच्या खात्यामध्ये म्हणजे प्रकाशांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. आणि आपण पाहिलं तर 70 धावा झाल्यात. म्हणजे जी 4 षटकांमध्ये 12 धावींची सरासरी होती ती 10 वरती आली आहे. परंतु त्यापेक्षा इथे कमी होत नाहीये. पहिली विकेट आपण चैतन्यने बघितलं, अमोलला बाद केलं संघनायकाला. त्याच्यानंतर त्याच सामन्यामध्ये हा सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि तिथेच लगेच आपण पाहिलं 50+ प्लेयर होते ते धावबाद झाले. आणि त्यानंतर इथे बाहेरची कड चैतन्याचे हे 2 चेंडू अफलातून होते. पहिल्या षटकामध्ये सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर पुन्हा एकदा अभिषेकला आपण पाहिलं बाद होताना एक मोठा फटका इनसाइड आउट. आणि इथे अजून एक फलंदाज स्क्वेअर लेगला बाद होताना बघितला होता. या सगळ्या विकेट्स आहेत. छान कॅच देखील टिपले गेले. सेलिब्रेशन देखील पाहण्यासारखं होतं. कॅच आपण पाहिला. आणि षटक 7 इथे संपलेले आहेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आलोकच्या षटकामध्ये 10 आलेले आहेत. विकेट नाही मिळाले त्याला. यश 19 वरती आहे. आणि हे षटकार देखील आपण पाहू शकतो पहिल्याच षटकामध्ये. त्यानंतर मागच्या षटकामध्ये देखील हा षटकार आलेला आपण पाहिला. विशालच्या गोलंदाजीवरती देखील लॉफ्टेड ऑन देखील आपण पाहिले उंच जात असताना. तर इथे 70 धावा आहेत. 5 गडी बाद झाले. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे बघायला मिळतंय. आणि किती टार्गेट सेफ राहील. मगाशीच मी सांगितलं होतं की पुढच्या 4 षटकामध्ये 48 धावा पॉसिबल करणं खूप कठीण आहे. आणि पाहायचं आता शेवटचं षटक शिल्लक आहे. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली. फलंदाज बाद. 6वा धक्का कैलासला मिळालं यश. आलोकनं टिपला झेल आणि प्रकाश होणार आहे बाद. 7 गडी बाद 70. 8वं षटक सुरू आहे. सुरुवात या षटकाची देखील काहीशी चांगली होते. कैलास इथे गोलंदाजीवरती आलेत. मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं. पहिल्या चेंडूवरती इथे यश प्राप्त केलं जात आहे. विकेटचं पतन. आखूड टप्प्याचा चेंडू आणि डीप लॉंग लेगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग मात्र इथे जुळून आला नाही. चेंडू काही वेळ हवेत आणि त्यानंतर शॉर्ट लॉंग लेग वरती इथे झेल टिपला जातोय. अप्रतिम असा झेल आलोक यांनी टिपलाय. कारण सनलाइट मध्ये आणि फ्लड लाईट मध्ये इथे झेल घेणं फार विपरीत आहे. आणि या अशा प्रकाश झोतामध्ये इथे झेल टिपण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या प्रयत्नामध्ये देखील यश मिळतं. लाईट्स पाकिस्तान मधल्या नाहीयेत. तिथे तुम्ही बघितलं सचिन रवींद्रला बॉल लागला. तो म्हणाला आयुष्यात परत त्या पाकिस्तानात खेळायला जाणार नाही. काल एक रील्स आली होती. म्हटले भारतातली ऑर्डिनरी टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानपेक्षा चांगल्या लाईट्स असतात. आणि आपण बघतोय की इथे सुद्धा पाकिस्तानपेक्षा खूप चांगल्या लाईट्स आहेत. आणि त्यापेक्षा देखील चांगला कॅमेरा वर्क. चांगला चेंडू इथे हेरलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. येतोय षटकार 6 धावींसाठी. फार वेळानंतर मोठा फटका येतोय. अगदी दमदार फटका इथे खेळून काढलाय. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर एक वजनदार फटका. फटक्यामध्ये वजन आणि त्यानंतर तब्बल अर्धा डझन धावा इथे खात्यामध्ये जोडल्या जातील. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ठोकलेला एक सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत होते ती 76. 6 गड्यांच्या मोबदल्यात एक सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल इथे आपल्याला श्रीमंत दगडूशेठ या संघाची धावसंख्या होताना पाहायला मिळते. सार्थकनं संघनायकानं दिलेली संधी सार्थकी लावलेली आहे. ओ हो 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 हो. दुसराही चेंडू उंच आकाशामध्ये आणि क्षेत्ररक्षक खाली आहे. बाद होईल. सार्थक आला, बाद झाला. छोटा खेळला मात्र बुलबुल. चाहे 2 पल जीता है लेकिन ऊंचा जीता है. एक षटकार मारून तो बाद झालेला आहे. 7वा धक्का बसेल दगडूशेठ वॉरियर्सला. 76 धावसंख्येवरती सार्थक होतोय बाद. शेवटच्या षटकामध्ये असाच खेळ तुम्हाला करावा लागतो. बॅट फिरवावी लागते. धावा येतील याची वाट तुम्हाला बघायची गरजच नसते. बॅट फिरवून तुम्हाला धावा स्वतःच्या हिमतीवरती बनवायच्या असतात. सार्थक याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला परंतु लगेचच पुढच्या चेंडूवरती जो फटका खेळून काढला त्यामध्ये तो बाद होतोय. आणि तिथे देखील आपण पाहिलं तर 76 या धावसंख्येवरती 6वा बॅटर इथे बाद होतोय. सार्थक यांची जागा भरून काढण्यासाठी शेवटच्या काही षटकातील शेवटची काही चेंडू खेळण्यासाठी अजून एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पाहूया
या धावसंख्येला कशा प्रकारे ते आकार देतील आणि कशा प्रकारे शेवटच्या चेंडूंवरती इथे प्रहार केले जातील. एक्सप्रेशन आपण पाहतोय खेळाडूंच्या डगआउट मध्ये देखील. हा चेंडू देखील अगदी वेगात टप्पा पडल्यानंतर इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वातावरणामध्ये देखील गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतात. वेगात हाताळलेला चेंडू, सरळ शरीराचा वेध, निर्धाव 76-7 गड्यांच्या मोबदल्यात. चांगलं षटक राहिलं कैलासचं. 2 विकेट त्याला इथे मिळाल्यात. षटकार जरूर एक आला, मात्र यश मिळतं ही चांगली गोष्ट आहे. उजव्याच्या बाहेर आतमध्ये आणला चेंडूला, खूप लवकर खेळला हा फटका आणि 76 वरती 7. 8वं षटक अजून कंप्लीट होतंय. पहिल्या 4 षटकामध्ये 48 चांगला स्कोर होता, मात्र पुढच्या 4 षटकांमध्ये तो फ्लो नाही राहिला आणि तिथे गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं. गरुड स्ट्रायकर्स कडून इथे फॉलो करतोय बॉलला, पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, याबरोबर फलंदाज होईल बाद. 8वा धक्का बसेल 76 धावसंख्येवरती आणि विजयासाठी गरुड स्ट्रायकर्सला 77 धावांचं लक्ष असेल 8 षटकांमध्ये. सर आत्ताचा वाईड बॉल आहे, मग 77 धावा झाल्यात 8 गड्यांच्या मोबदल्यात. इथे धाव घेण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय. इथे मात्र वाईड बॉलचा जो इशारा देण्यात आला आणि त्यामध्ये धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतात, परंतु एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 77 धावा आतापर्यंत झाल्यात, अजूनही शेवटचा चेंडू. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, कशा प्रकारे कामगिरी करतील. प्रवीण नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ते स्ट्राईकला सज्ज होतील. यश धावसंख्या 77, 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या इनिंगचा. यश आपण पाहतो स्ट्राईकला आहेत, तर प्रवीण नॉन स्ट्राईकला आहेत. इथे देखील वा सुरेखरित्या चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा धावबाची संधी आहे आणि या चेंडूवरती देखील जेमतेम बॅटर पोचला आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. या शेवटच्या चेंडूवरती धाव आहे की नाही, जर नसेल तर 77, असेल तर 78. म्हणजे जे लक्ष आहे एकतर 77, 78 एकतर बनवायच्या आहेत अथवा 79 बनवायच्या आहेत. म्हणावी तशी धावसंख्या उभी झाली आहे, एक फायटिंग स्कोर झालेला आहे आणि या फायटिंग स्कोरला डिफेंड करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल. तर या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघांकडे सुरुवातीपासून 50-50% मॅच आहे. जो चांगला खेळेल, जो 100% एफर्ट देईल, तो संघ इथे 100% विजय होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं की बॅटर इथे बाद आहेत, म्हणजे धावसंख्या 77, तर विजयासाठी 78 धावींची गरज असेल. पाहूया या ठिकाणी गरुड स्ट्रायकर्स गरुड झेप घेतील की इथे लाल दिवा आपल्याला लागलेला पाहायला मिळतोय. काय इथे टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, स्टंप, कॅमेरा स्टंप, साऊंड देखील आपण ऐकतोय की हलक्याशा एजचा देखील आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्या सर्व टेक्नॉलॉजी आपण प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून, प्रथमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ज्या या स्पर्धेदरम्यान केल्या जातात त्यांचं देखील कौतुक आहे. या पहिल्या इनिंगचा अनालिसिस निश्चित कपिलनं पहिल्या षटकामध्ये ताबडतोब सुरुवात केली. 8 चेंडूमध्ये 20 धावा त्याचं योगदान राहिलं. त्यानंतर मधल्या षटकांमध्ये म्हणजे आपण पाहिलं होतं की तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये अभिषेक आणि यशला आपण पाहिलं, तिथे स्कोर चांगला वाढला होता. मात्र इतर फलंदाजांनी हाराखेरी केलेली बघायला, अमोल, राहुल, आज अजिंक्य, प्रकाश, सार्थकने 1 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या. विश्वा हे मोठ्या धावा बनवू शकलेले नाहीत आणि त्यामुळंच 77 वरती 9 गडी बाद असा स्कोअर राहिलेला आहे. 5 एक्स्ट्राज मिळालेले आहेत आणि गोलंदाजांनी संमिश्र कामगिरी केली. खूप विशेषतः चैतन्यनं खूप चांगली गोलंदाजी केली, विकेट्स देखील काढल्या. आकाशनं देखील चांगली गोलंदाजी केली. विशाल, कैलासनं शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. तिथे सगळा लाल दिसला आपल्याला. 4 विकेट शेवटच्या षटकामध्ये मिळाल्या, अर्थात त्यामध्ये रनआउट्स होते 2 आणि प्रकाश आणि सार्थकला त्याने बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. तर अशा प्रकारे एकूण पहिला डाव राहिलेला आहे. 77 धावा, 9 गडी बाद अशी स्थिती आहे इथे दगडूशेठ वॉरियर्सची गरुड स्ट्रायकर्स विरोधात. आणि आता गरुड स्ट्रायकरची फलंदाजी त्यांना बनवायची आहेत 78 धावा 8 षटकांमध्ये.
फ्रेंडशिप कप पुनीत दादा बालन यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव आहे. गणेशोत्सव, पुण्याचा गणेशोत्सवासाठी भरीव योगदान प्रत्येक मंडळाला पुनीत दादा बालन यांचं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं पुनीत दादा बालन आणि गणेशोत्सव एक समीकरण आता तयार होतंय. आणि त्यामुळंच खरं तर खेळाडूंना क्रिकेटची प्रचंड आवड असते, कार्यकर्त्यांनाही आवड असते आणि त्यांनाच क्रिकेटच्या मैदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात फ्रेंडशिप कप या मंडळांमध्ये मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला जावा. या मैदानावरती पुन्हा एकदा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीची गाथा लिहिली जावी आणि त्यासाठीच हा अट्टहास आहे. फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या सीझन मध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलेलो आहे. नाविन्याची झळाळी या स्पर्धेला यावर्षी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 24 संघांचा सहभाग आणि त्या माध्यमातून 6 दिवस क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहोत. आज गोलंदाजीमध्ये अविनाशची 2 षटकं 28 धावा, मात्र विकेट मिळाली नाही. चैतन्याची 2 षटकं 17 धावा 2 गडी बाद केले. विशालचं 1 षटक 12 धावा 1 गडी बाद केला. आकाशची 1 षटक 2 धावा केवळ खर्च केल्या आकाशनं आणि 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली. चांगला गोलंदाज राहिला. आलोकच्या एका षटकामध्ये 10 धावा तर कैलाशनं शेवटचं षटक टाकलं. 5 चेंडू निर्धाव आहेत, 7 धावा आल्यात आणि 2 विकेट आहेत. तर एका षटकामध्ये 5 डॉट बॉल हे कैलासची डेथ ओव्हर स्पेशालिस्टची महती सांगतायत. मात्र काही अतिरिक्त बॉल आले तिथे आणि त्यामुळेच धावा वाढल्या. अन्यथा अजूनही धावा कमी करता आल्या असत्या तिथे. मात्र जरतरला काही महत्त्व नसतं. क्रिकेट असा खेळ आहे की जरतर शिवाय जरतरची भाषा क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जरतर शिवाय क्रिकेटचं पाने हलत नाही. तर आमचे ऑफिशियल्स विक्रम वांगणे सर आणि बरोबरीनंच वैभव कातोरे सर मैदानामध्ये दाखल होत आहेत. काय चाल आहे, वाह. अंपायर्स मैदानामध्ये आपण बघतोय अगदी कॉन्फिडन्स, आत्मविश्वासपूर्ण अंपायरिंग दिवसभराच्या सत्रामध्ये. अजित भालेराव सर, आमचे स्कोरर मित्र ज्ञानेश सर यांना, चिराग पवार सर, या सगळ्यांना आम्ही दिवसभरामध्ये अतिशय अप्रतिम काम करताना बघायला मिळालेलं आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समधून योगेश सुपेकर सर आणि नेहमीच्या स्टाईलमध्ये आज प्रेक्षकांना खुश करून टाकलेलं आहे. वेगवेगळे आवाज आहे. मिलिंद कुलकर्णी सर आज पहिल्यांदा आम्हाला दिवसभर त्यांचा सहवास मिळालेला आहे. आणि निश्चित एक सूत्रसंचालनाच्या माध्यमातून खरं तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि तिथे आज आपण पाहतो की मराठी भाषेला अशा प्रकारचे अभ्यासू आणि तसंच उत्तमपणे एखाद्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करणारे मिलिंद कुलकर्णी सर आज या स्पर्धेमध्ये आहेत. गेल्या वर्षी फक्त बक्षीस वितरण आणि उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने होते. यावर्षी संपूर्ण स्पर्धेमध्ये ते ॲज अ प्रेझेंटर असणार आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये शैलेश निवंगुणे, गोपी जाधव सर हे सुद्धा धमाल उडवणार आहेत येणारे 6 दिवस. आणि बरोबरीनंच प्रथम मीडियाची सगळी टीम अतिशय सुंदर दृश्य आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. आमची स्क्रुनिटी टीम आहे आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट करणारे संतोष शाह सर, नितीन पंडित सर आणि त्यांचे सगळे सहकारी सगळ्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेत म्हणूया आपण. आपला जीव या स्पर्धेमध्ये ओतलेला आहे. आणि गणेशोत्सव ज्या प्रकारे पुण्याचा वैभवशाली असतो, गणेशोत्सव मंडळाची भारतातील पहिली स्पर्धा सुद्धा तेवढेच वैभवशाली आणि गौरवशाली असणार आहे. आणि एक नवीन परंपरा पुणे शहरामध्ये सुरू होते याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. आणि अशा परंपरेचे पायी होण्याची संधी मिळते यापेक्षा मोठी गर्वाची गोष्ट काय असू शकते. तर जाऊया मैदानामध्ये, समालोचन कक्षामध्ये बदल करूयात. इथे गोपी जाधव सर आणि शैलेश सर, योगेश सर येत आहेत. या सर, आपलं स्वागत आहे. नरेश सर धन्यवाद. इतक्या बहारदार परिचय सगळ्या सहकाऱ्यांचा करून दिलात. खरं तर प्रेझेंटरचं काम दरवर्षी आमचा मित्र निलेश नातू करत असतो, जो चॅम्पियन ट्रॉफीचं समालोचन करण्यासाठी गेलेला आहे आणि खूप मोठी अचिव्हमेंट निलेशची पण आहे. ओव्हर टू योगेश. थँक्यू मिलिंद सर. नरेश सरांनी ज्या प्रकारे छान या सामन्याचं नरेशन केलेलं आहे, हे उत्तम नरेशन दरवर्षी ते करत असतात. खूप मजा येते. शक्यतो नॅरेशन आहे पण आपण नरेशन म्हणूयात, कारण नरेशजी या ठिकाणी होते, हरकत नाही. तर गोपीजी आपल्यासोबत आहेत. पाहत आहोत आपण. आपल्या सर्वांचं लक्ष मी या मैदानाकडे आकर्षित करू इच्छितो. दगडूशेठ वॉरियर्सचं दमदार क्षेत्ररक्षण सज्ज. गरुड स्ट्रायकर्स पहिला शॉट आणि पहिला चौकार.
गरुड झेपसाठी दोन्ही फलंदाज सज्ज. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खातं खोललेलं आहे. पहिला जोरदार सरळ बॅटचा वापर केला आणि त्यावर चौकार आलाय. हीच खासियत आहे. दुसरा बॉल शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. येस अंपायर सिग्नल. ओ युटी आउट. सेकंड बॉल वर उत्तर दिलंय. कच्च्या गुरुचा चेला मी देखील नाहीये. विकेट फेल अविनाशची. वाक्य अमोलांना समान सार्थक करतात. पाहूयात आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा क्या बात. क्रिस गेल जणू धावत आलाय आणि झेल झेली असं मला वाटलं काही क्षण अण्णाकडे बघून. क्या बात आहे. दोन्ही अगदी जबरदस्त सामना, जबरदस्त संघ मैदानामध्ये सज्ज आहेत. गोलंदाजीचा अंदाज फलंदाजाला आला नाही आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. आणि हा पुढील चेंडू. पहिली विकेट लवकर गेली आहे. 78चं लक्ष्य आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सार्थकने चांगलं उत्तर दिलंय आणि त्यामुळे हे बॅटल रंगेल. एक चांगली रायव्हलरी इथे देखील पाहायला मिळेल. आज डे 1 मधली शेवटची लढत आहे. पहिल्या दिवसातील पहिली रात्र आणि शेवटचे 8 षटकं भरपूर महत्त्वाची असतील. गरुड स्ट्रायकर्स, गरुड गणपती मंडळ हा संघ दुसऱ्या डावमध्ये धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि समोर आपण पाहतोय सार्थक बॉलिंग ट्रॅकवर. तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे. तर अविनाशला गरज नव्हती. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये सफल झालेला नव्हता. आणि आता 50+ खेळाडू आहेत. एज इज ओनली नंबर. प्रशांत आलेले आहेत. गोलंदाजांना शांत ठेवतील का योगेशजी, काय वाटतंय? मार्च एंडिंग असून सुद्धा धावसंख्या वाढत चाललेली. मनाच्या बँकेत धैर्याची ठेव असेल तर यशाचा चेक निघतो. आपण या ठिकाणी थेट पाहत आहोत कितक्या संयमतेनं सुवर्णयुग तरुण मंडळाचे खेळाडू क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना जोरदार प्रोत्साहन संघाचं या ठिकाणी मिळत आहे सीमारेषेवरून. फुल लेनचा बॉल. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. पंचांना प्रश्न विचारलाय. हाऊस दॅट. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतात पंच. 78 बनवायचे परंतु सहजासहजी हा सामना जिंकता येणार नाहीये. ऍक्शन रिप्ले पहा. फॉलो थ्रू खूप चांगला आहे या बॉलरचा. वाईड यॉर्कर होता. बॅट फिरवली आहे. पाय चाललेले नाहीयेत. फुटवर्क बदल आली ते पाहायला मिळालेलं नाहीये आणि डॉट बॉल देखील आला. जबरदस्त एक्शन शॉट. परिपूर्ण धाव करण्याचा प्रयत्न. 2 धावांची धाव या ठिकाणी होती. मिलिंद सर अत्यंत संयमतेनं खेळण्याचा विषय गरुड गणपतीने घेतलेला दिसतोय आपल्याला. कारण एवढी धावसंख्या सहज शक्य होऊ शकते कारण अनेक षटकं हातामध्ये आहेत. हा जो क्षण असतो हा द्विधा मनस्थितीत फलंदाज असतात त्यांना इथून जे मोटिवेशन मिळतं पळा 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 धावा 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 त्याच्यातून थोडंसं गडबड होतंय. दबाव त्यांच्यावरती येतो. मैदानामध्ये 2 फलंदाज खेळत असतात पण मैदानाच्या बाहेर अजून 8 ते 9 फलंदाज बॅटिंग करत असतात. त्यामुळे काही वेळेला तो संवाद कुठेतरी तेवढासा जोडला जात नाही. इथे देखील तेच होतं. थोडीशी फिल्डिंग खराब म्हणावी लागेल. निर्माण झालेली संधी गमावली आहे. नाहीतर विकेट मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरचं समीकरण चालत नाही. इथे तुम्हाला नेहमीच चांगला परफॉर्मन्स प्रात्यक्षिक द्यावं लागतं. 7 धावा आहे स्कोर कार्डवर. 1 गडी गमावलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. भागीदारी योगीची पार्टनरशिप इथे चांगल्या पद्धतीने बिल्ड करावी लागणार आहे गरुड स्ट्रायकर्स या टीमला. प्रशांतजी जे फलंदाज आहेत आपण जर पाहिलं तर त्यांचा जर्सी नंबर 77 आहे आणि तेवढ्याच धावसंख्या आता आवश्यक आहेत. तर त्याच नंबरला ते नाही देतील का एक उत्सुकताचा विषय आपल्या समालोचन कक्षासाठी प्रेक्षकांकरता या ठिकाणी आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सुवर्णयुग तरुण मंडळ दगडूशेठ वॉरियर्स
चिवट चिकट आणि बिकट क्षेत्ररक्षण त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. ते भेदत असताना गरुड झेप घेत गरुड स्ट्रायकरचे दोन जिगरबाज गरुड मैदानामध्ये आहेत. गरुडाची झेपच घ्यायची आहे. ओटी विकेट. चांगला बॉल होता, क्रॉस बॅटने खेळायचा होता, वाशीला बॉल गेलाय काशीला असं चित्र होतं. नजर नव्हती आणि त्यानंतर हा बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. जेवढे डॉट बॉल येतील दबाव बनेल, प्रेशर येईल. आणि मी दुपारी उल्लेख केला की प्रेशर दबावामध्ये आपल्या घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. मैदानामध्ये तो दबाव तुम्हाला रिलीज करायचा असेल 78 धावा सहजासहजी बनवता येणार नाहीयेत. बॅकवर्ड स्पेअर लेगला दिशा दिली. सिंगल मेल, एकेरी धाव, स्ट्राईक रोटी केली जाते. बरोबरच धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 8 धावा. आणि पॉवर प्लेची 2 षटकं भरपूर महत्वाची राहतात. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात आणि अशा वेळेला पॉवर प्ले भेदणं गरजेचं राहतं. 78 बनवायचे धावा झालेले आहेत. 8 एक विकेट गेली. विश्वा ओर दी विकेटने पुन्हा एकदा तयार. विशालसाठी पुढे होता बॉल, हवेत खेळलाय, एलिव्हेशन आहे, प्ले डाऊन दी बॉल, दॅट शुड बी टेकन. रॉबिट सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेत की काय असा आता प्रश्न विचारावा लागेल. सोपा झेल होता, सोडून दिलाय, जीवनदान मिळालंय. रन मिळते 1. खेल खेल में जुड़ जाती जेल, बात होती खेल खेल में इसलिए जुड़ती है जेल. आणि इथे मागवा तुम्ही ओली वेळ. यावेळेला स्क्वेअर कट केलाय कॉपी बुक स्टाईलने. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका कॉपी बुक स्टाईलने. 12 फेब्रुवारी 1949 हा त्यांचा जन्मदिवस. आणि सध्या स्क्रीनवर पहा झेल कशा पद्धतीने सोडला गेला. एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं, त्या लहान मुलांनी स्मित हास्य करावं, एवढा सोपा होता. पुन्हा बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅसिव्ह हिट सिक्स. जीवनदान मिळालं आणि आता त्याचा लाभ उठवलाय, षटकार ठोकलाय. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. स्टेप आउट झाला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर केलंय. विश्वाच्या विरोधात हल्ला चढवलाय. हेच तर करायचंय. आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो आणि ते करून दाखवायचं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे. बेलबाग चौकातून मारलेला फटका थेट विजय ठाकूर चौकात चेंडू. क्या बात आहे. मयूर कडो अत्यंत खुश गरुड स्ट्रायकर्स वर आपण पाहायला मिळत आहेत. सुनील कुंजीर यांचं नजरेनं फलंदाजांना मार्गदर्शन. जसं कासव त्यांच्या पिल्लांना मार्गदर्शन करत असं सुनीलजी कुंजीर फलंदाजाला नजरेनं, गरुडाच्या नजरेनं मार्गदर्शन चाललेलं आहे की जबरदस्त धावसंख्येची भरारी आपण घ्यावी. मिडॉन मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे आपली कॅप जी आहे ती सरळ करा. मिडॉनचा फिल्डर आपण परिधान केलेली कॅप. येस, थँक्यू. मैदानामध्ये पाणी पाठवले गेलेलं आहे. कहाणी बदलेल का या डावाची? आणि खरं तर हे पाणी नाही आहे, हा टेलिग्राम पाठवलाय, मेसेज पाठवलाय की कशा पद्धतीने हा डाव तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता कहाणी या डावाची बदलेल का? गोलंदाजीमध्ये बदल होईल. 2 ओव्हर संपलेले आहेत. एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे आणि ते टार्गेट, त्या टार्गेटचा, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणजे रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेटवर देखील नजर ठेवावी लागेल. त्यानंतर प्रत्येक षटकामध्ये किती धावा गरजेच्या आहेत याचा अंदाज बांधणं देखील गरजेचा राहतो. कारण पॉईंट टेबल गुणतालिकेमध्ये तुमची प्रत्येक धाव, तुमची प्रत्येक विकेट याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे इथून तुम्हाला चांगलीच बॅटिंग करायची आहे. योगेशजी, प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विंडो सीट मिळून काहीच फायदा नसतो, त्यामुळे इथे चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. आणि या वेळेला बॉल हवेत, एलिव्हेशन आहे, कॅच ड्रॉप. पकडा झेल, जिंका खेळ, परंतु इथे ताळमेळ कमी आहे. अभाव पाहायला मिळाला. येस नो वेट या शब्दांना भरपूर महत्व आहे आणि मेजवानीचं प्रारूप होतं तो सोडून दिलाय. झेल नजर नव्हती, कॅच ड्रॉप झाली. अजून एक संधी मिळेल, लाईफ लाईन इथे मिळत आहेत, परंतु या चुका तुमच्या पथ्यावर पडणार नाहीयेत.
या चुका तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि यावर तुम्हाला सॅरिडॉन घेता येणार नाहीये. आतमध्ये येणारा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट इनटू द गॅप. सुईमधून अलगद धागा काढावा तसा बॉल काढलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौका. बालेराव सरांचा अत्यंत सुंदर असा मोहक चौकारचा इशारा. वैभव सर सामन्यामध्ये निर्णयाचा आनंद घेत, पंच कमिटी खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप कपचं एक वैभव आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि दगडूशेठ वॉरियर्सचा कपिल या बात या बात जबरदस्त सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत. होळक्यांबो खुश हुआ. 27 आहे. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रशांत यांच्यासाठी, विशाल यांच्यासाठी हा बॉल आतमध्ये येणारा अप्पर कट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचलाय. स्वीपर कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे मी ते एक धाव. एका धावेबरोबरच आता धाव फलक 28 वर पोहोचलाय. प्रशांत आणि विशाल 50शी गाठली आहे यांनी, परंतु आज देखील त्यांच्यातलं क्रिकेट जिवंत आहे आणि हे पुनर्जीवित करण्याचं काम या फ्रेंडशिप कपने केलंय. या पर्वामध्ये संधी दिली आहे आणि यासाठी फ्रेंडशिप कप नेहमीच लक्षात राहणार आहे, चर्चेत राहणार आहे. 28 ला 1 प्रशांत स्ट्राईक इनला. उम्र का हराना हो तो शौक जिंदा रखिएगा हा संदेश या जिगरबाज 50च्या खेळाडूंनी दिलेला आहे. छंद आपल्याला तरोताजा टवटवीत या ठिकाणी ठेवत असतो, कायम तरतरीत ठेवत असतो. या बॉलवर सिंगल मिळाली आहे. सिंगलने धाव फलक पुढे जाईल. 29 धाबा, लेग 22 एक्स्ट्राच्या रूपाने मिळाली आहे. आणि आता शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3चा. आतमध्ये येणारा बॉल अपकटरचा वापर केलाय, फिंगर रोल केले, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, काटा बदललाय आणि शेवटच्या बॉलवर देखील एकदा मिळते. बरोबरच 3 षटकांचा केस संपलाय. 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 30 धाबा आहेत धाव फलकावर. गरुड स्ट्रायकर्स 78 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही तुमच्याकडे पाहिलं तर 30 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून पुढे जर हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर 30 बॉलमध्ये 48 धाबा बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन ठेवा, टीव्ही ऑन ठेवा. गेम चेंजर्स प्रकाश चव्हाण गोलंदाजी करता सज्ज. वेगळी व्यूहनीती त्यांनी आखलेली, चक्रव्यूह आखलेला आहे. गेम चेंजर्स प्रकाश चव्हाण आक्रमकतेने या ठिकाणी नजरेनंच त्यांनी क्षेत्ररक्षणाला दिलेला आदेश आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुर्तास बदल करण्यात आलेले आहेत. दगडूशेठ वॉरियर्स त्यांचा झालेला बदल अनेकांना अचंबित करणारा असतो. काही वेळेला आपण पाहतो बदल करण्याची एक वेगळी नीती या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. आणि स्वतः क्षेत्ररक्षण अत्यंत चिवट. पाहूयात या षटकामध्ये काय परिणाम होतोय. राऊंड विकेटने टाकलेला बॉल प्रकाश आलीत बॉलिंग ट्रॅकवर. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल लेग स्टंपला फुंकर मारून विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलनी सुरुवात झाली आणि जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल, दडपण निर्माण होईल. अजून इथून तुम्हाला 48 बनवायचे आहेत. पहिला चेंडू प्रकाशचा डॉट बॉल आलाय. प्रकाशने प्रकाश टाकलाय, बॅकफुटला गेलेत. यावेळेला हवेत खेळलाय. डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहे, थोडीशी हुलकावणी दिली बॉलने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाग मिल्का भाग आणि अखेर इथे पंचांकडे देखील पाहिलं गेलंय. पंचांनी तुर्तास कोणताही निर्णय दिलेला नाहीये, पण इथे 2 धावा बहुधा पूर्ण झाल्यात. सुरक्षित असेल फलंदाज. घाई त्या ठिकाणी झालेली आहे. अंदाज अचूक घेतला की बरोबर घेतला ते आता आपल्याला कळणारच आहे. दगडूशेठ वॉरियर्स टीमचे हयात यष्टीरक्षक अमोलअण्णा चव्हाण यांचं जोरदार यष्टीरक्षण आपण पडद्यावरती पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. डाईव्ह केली, पडले, धड पडले, पुन्हा एकदा उभे राहिले आणि डेडिकेशन, समर्पण, स्वतःला समर्पित केलं आपल्या टीमसाठी. ते करावंच लागणार आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत हे गुगलच्या प्ले स्टोर किंवा ॲपलच्या ॲप स्टोरवरून डाउनलोड करता येत नाही. ते घडवावं लागतं आणि तेच इथे दाखवलं जात आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न. राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवला जातोय. जमिनीला गुदगुल्या करत बॉल लॉंग ऑनच्या दिशेने गेला. तिथे फिल्डर आहे, तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे.
आणि बरोबर स्ट्राईक देखील रोटेट होते. 78चा पाठलाग करायचे, धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर सध्या 33 धावा, 1 गडी बाद. इथून शांत संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे योगीची विकेट हातात आहेत, तुम्हाला भागीदारी रचणं गरजेचं आहे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, विकेट जाना चाहिए थी जहां, जेल में थोड़ा छूट था. या बीला चांगला कटर आहे, पुढ्यातून वळवलाय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या या फ्रेंडशिप कपचं थीम सॉन्ग तुमच्यापर्यंत जी सुमधूर पोहोचतंय, पॅरामाउंट ऑडिओ यांचं देखील भरपूर धन्यवाद. त्यांचं देखील चांगलं योगदान या फ्रेंडशिप कपच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. पुढ्यातून वळवलाय बॉल आणि फ्लाय स्लिपला थोडासा बाहेर ठेवलाय खेळाडू. एकदा भीती मिळते, क्विक सिंगल, धावेची चोरी केली योगीची, असंच पाहायला मिळते. 34 धावा झाल्यात, धाव फलकावर 1 गडी बाद झालाय गरुड स्ट्रायकर्स. अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम. ओमकार लांडगे, आपले मनापासून धन्यवाद. आपण ऑनलाईन प्रतिक्रिया देत आहे. जे प्रेक्षक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत त्या सर्वांचे मी पुनीत बालन ग्रुपच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. इथं फक्त प्लास्टिकच टिकतं. आय मी प्लास्टिक. माणिकच्या नॉक सिरीज 300 प्रतिरक्षक अधिक ऑक्सिजन. 4 ओव्हरचा गेम संपलाय. 78चा पाठलाग करत असताना 35 धावा धाव फलकावर आहेत, 1 गडी गमावला गेला आणि अजून येणारी 4 षटकं शिल्लक आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर इथून धावा बनवायच्या आहेत 43. 24 बॉलमध्ये 43. अजूनही संधी आहे, जो सर्वोत्तम खेळेल तो या सामन्यामध्ये बाजी मारेल. दुसऱ्या बाजूला 81 बॉलमध्ये 81 धावांची गरज भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आहे. आणि सध्या पहा, हा चंद्र दाखवला जातोय, तो चंद्रमा नभात, बॉल जाईल का ढगात, हे देखील येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विहंगम दृश्य आपण पाहिलं. प्रथम मीडिया लाईव्ह टेलिकास्टमध्ये नेहमीच चांगलं कामकाज करतात आणि आज देखील उत्कृष्ट दर्जाचं थेट प्रक्षेपण त्यांच्याकडून केलं जात आहे. खूप चांगले कॅमेरा वर्क त्यांचे सर्वच कॅमेरामन करतायत. त्याचबरोबर लाईव्ह अपडेटमध्ये चांगलं स्विच केलं जाते, अनेक चांगल्या ग्राफिक्स आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. चंद्र आहे साक्षीला, मजा येते आहे सामन्याला, कारण चंद्र आहे साक्षीला. उस चांद की रोशनी इतनी हो कि सितारे नजर ना आए, आप सभी के जिंदगी में इतनी खुशियां हो कि इतना सा गम नजर ना आए. या चंद्राच्या शीतलतेच्या प्रकाशामध्ये आपण या ठिकाणी सामन्यावरती प्रकाश टाकणार आहोत. धाव संख्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत 35. गरुड स्ट्रायकर्स. माणिकचंद सिरीज प्युअर 300% प्युअर अधिक ऑक्सिजनचा आनंद खेळाडूंनी घेतलेला. एक नवी एनर्जी त्यांच्यामध्ये आलेली आहे. पुन्हा त्याच जल्लोषामध्ये, त्याच उत्साहामध्ये सामन्याला सुरुवात झालेली आपण या ठिकाणी पाहत आहोत. 4 षटकानंतर 35 आहेत, 1 विकेट गेलेली आहे. अजूनही 9 विकेट्स हातात आहेत गरुड स्ट्रायकर्सच्या. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर तिकडे विकेट्स घेणं गरजेचे आहेत. एका बाजूला धावा गरजेचे आहेत, एका बाजूला विकेट्स पाहिजेत. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीने लढतायत. बेस्ट वर्सेस बेस्टची ज्यावेळेला लढाई होते त्यावेळेला एक चांगला बॅटल आपल्याला अनुभवायला मिळतं आणि तेच बॅटल इथे देखील रंगलाय. येणारी 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी इथून 43 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 43 पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. गोलंदाजी करता प्रकाश चव्हाण या ठिकाणी सज्ज. प्रकाश चव्हाण इनकी मुस्कान, दगडूशेठ वॉरियर की पहचान. यष्टिरक्षण प्रकाश चव्हाण सज्ज. अण्णा त्या बाजूला. दोन्ही दिग्गज वॉरियर्स आमने सामने सज्ज झालेले आहेत. स्वतः अमोल अण्णा गोलंदाजी करता. समोरच्या दिशेने खेळीला बॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बॅटिंग एंडला थ्रो केलाय, तो यस्तीवर लागलाय. पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. अमोल आलेत बॉलिंग ट्रॅकवर. 5व्या षटकाला सुरुवात झाली. अमोल अण्णांनी जबरदस्त अपील केली असूनही पंचांच्या चेहऱ्यावरती निरागस भाव, कोणताही भाव म्हटलेला नाही. अत्यंत शांत, संयमी, पारदर्शक या ठिकाणी निर्णय पंच देत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. फ्रेंडशिप कप 2025चा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेत आहोत. सर्व सहभागी गणेश उत्सव मंडळ
ढोल ताशा पथकांचे आणि सर्व प्रेक्षकांचे पुनीत बालन ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसरा चेंडू असेल या षटकातला. ओटी विकेट बॅकफुटला जात असताना क्रॉस बॅटने खेळला अलॉंग दी कार्पेट. बॉल जाईल डीप मिड विकेटला. फिल्डर आहे, रन मिळणार आहे. एकेरी धावांवर देखील भर दिला जातोय, परंतु काही फटके तुम्हाला स्वतःला निर्माण करायचेत, जेणेकरून येथे काही मोठे फटके आले तर धाव गती जी आवश्यक आहे त्यामध्ये थोडीशी कमी होऊ शकेल आणि त्यासाठी तुम्हाला फटक्यांची हमी देणं गरजेचं आहे. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं, परंतु ते शक्य तेवढे प्रयत्न करण्यासाठी इथे थोडीशी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. प्रशांत जे 50+ आहेत, 9 बॉलमध्ये 6 वर खेळत आहेत, खरं त्यांच्याकडे अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव सर्वोत्तम गुरु असं आपण नेहमीच संबोधतो. पण आज त्या अनुभवाचा वापर करत असताना संघ थोडासा बॅकफुटवर आहे, तिथून फ्रंट फुटला घेऊन यायचं आहे आणि त्यासाठी प्रशांत यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत, परंतु सफल झालेले नाहीयेत. चेंडू निर्धाव. कमालाची गोलंदाजी अण्णा, क्या बात आहे. कडक 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 क्षेत्ररक्षण कमी पडलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. गॅप शोधला होता, लवकर गॅप शोधला जातो. रिप्ले मध्ये पाहायला मिळते, चौकार आलाय. वेलकम बाउंड्री. आपला अनुभव पणाला लावला, थोडेसे लेट मागे गेले, बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर लेट कटचा देखना फटका इथे सजवलाय. गॅप मध्ये चौकार. धावा आले 4. सॉरी यार, इसी गेंद पे मारा है चौकार. जबरदस्त अपील, कोणताही परिणाम नाही. अमोलांना हसतमुख चेहऱ्याने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. यावेळेला संधी होती, दुसऱ्या टीम मध्ये पूर्ण केले बहुधा असंच पाहायला मिळतंय, पण पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. बॉल थांबवलाय आणि आता पडताळणी केली जाईल. 50+ खेळाडू प्रशांत खेळत आहेत आणि बरोबरच आपण पाहिलं तर हा झेल बहुधा सुटलाय. फलंदाज सुरक्षित असतील. 5व्या षटकाचा खेळ देखील इथून संपुष्टात येतोय. 78 धावांचं लक्ष आहे गरुड स्ट्रायकरच्या समोर. गरुड गणपती मंडळ, गरुड स्ट्रायकर्स. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओ, यावेळेला प्ले डाऊन झालेत. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीला बॉल हिट विकेट झालेत. यावेळेला हिट विकेट झालाय. पाय लागलाय, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. माफ करा, यावेळेला हिट विकेट आहे. असं वाटलं अगोदर की बॉल लागून तो यष्टी मध्ये गेला, पण इथे पाय लागलाय. त्यामुळे हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद असणार आहेत. अजून एक विकेट मिळेल. धक्का बसलाय गरुड स्ट्रायकर्सला. त्यांचा फलंदाज करताना आपण जर पाहिलं तर विशालजींचा चांगला पायगुण या धावसंख्या वाढायला मिळालेला पाहिलं आपण. चांगला पायगुण होता, पण आता पायच यष्टी लागल्यामुळे तंबूत परतावं लागतंय. 15 चेंडूंमध्ये 27 धावसंख्या विशालजींची. आणि आता चैतन्य संघाला न्याय मिळवून देण्याकरता मैदानामध्ये दाखल. पाच षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा आहे. 2 गडी गमावलीत. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. विशाल आणि चैतन्य असणार आहेत आणि कमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय मिलिंद कुलकर्णी सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. या सर आपले देखील समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. धन्यवाद गोपी सर. चैतन्य परदेशी नवीन बॅट्समन आलेले आहेत. स्ट्राईक विशालजींकडे आहे. यश आता बॉलिंग करतील.
पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळाली 43ला 2 आहेत आणि ते यश ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. डेड बॉलचा सिग्नल येतोय. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं. त्यामुळे रनवे मध्ये थोडासा थांबला, पुन्हा बॉलिंग ट्रॅकच्या दिशेने गेलाय. चांगल्या टप्प्यावर होता बॉल, हलक्यातने खेळाय, धावबाची संधी आहे तो यावेळेला पोहोचलाय फलंदाज. आदरणीय कुमार रेणुसे यांचं स्टेडियममध्ये आगमन, मनापासून स्वागत. नितीनजी पंडित आपली वाट बघतायत चातक पक्षासारखी. पुढचा चेंडू कव्हर्स मध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, ड्राईव्ह केलाय, ड्रायव्हिंग लेंथ मध्ये होता बॉल आणि त्याला एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आहे. दिशा देत असताना इथे एक धाव पूर्ण केली आहे. सिंगलने धाव फलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 45. 2 विकेट गेलेत. 8 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. 78 बनवायचे आहेत आणि खरं तर इथे गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास केला असेल, आता वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट तुम्हाला काढायचं नाही, ते पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु आता स्क्वेअर लेग पंचांनी देखील तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. त्यामुळे आता पुन्हा टीव्ही अंपायर बिझी होणार आहेत. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलवर नेमकं काय घडलं होतं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मनामध्ये विचाराला गार्डन मध्ये जाऊन फेरफटका मारून यावा आणि जोपर्यंत गेले बहुधा गार्डनचा दरवाजा बंद झाला आहे की नाही याची तपासणी केली जाईल. गार्डन मध्ये प्रवेश मिळेल की गार्डनचा दरवाजा बंद झाला याची पडताळणी सध्या केली जाते. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी अगदी काही क्षणांमध्ये आपल्या समोर असेल. दिल गार्डन गार्डन हो गया देख लीजिए, क्या बात है. जीवदान जीवदान जीवदान. मागच्या बॉलवर जीवनदान मिळालं आणि आता त्याचा लाभ उठवलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल भिरकावलाय, षटकार ठोकलाय आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा है. चांगली बॅटिंग. ऍक्शन रिप्ले पहा, मागे गेले, बॉल थोडासा वरती होता, हुक केलाय. आता धावांची भूक देखील लागलेली आहे, त्यामुळे ती भूक भागवायची आहे, त्यामुळे मोठे फटके येणं गरजेचं आहे. बरोबरच धावफलक पुढे चाललाय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 51 धावा, 2 विकेट. बॅकफुटला गेली, पंच करायचा होता बॉलला, त्यानंतर वरती आला बॉल, त्यामुळे फक्त बॉलला दिशा दिली. पंचसाठी तयार होते, मागे जाऊन पंच करायचा प्रयत्न, जसा आपण टप्पा पडला बॉल वरती आला, त्यामुळे हलक्यात खेळून काढला बॉल, एकेरी धाव घेतली आणि बरोबरच 6 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा आहे, 2 विकेट गेल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि 12 बॉलमध्ये 26 मिनिट. सर 12 बॉल आणि 26 धावा पाहिलं तर शक्य आहे आणि पाहिलं तर अशक्य आहे, पण इथून जर प्रयत्न केले गेले तर हा सामना जिंकू शकतील गरुड स्ट्रायकर्स. गरुड स्ट्रायकरनी थोडी रिस्क घ्यायला पाहिजे, कारण 8 विकेट चक्क हातात आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जोरदार फटकेबाजी करायला पाहिजे. आता सिंगल डबलनी काम चालणार नाहीये. चैतन्य परदेशी मोठ्या फटक्यांचीच आता अपेक्षा असणार आहे. मला ते अदनान सामींचं गाणं आठवतंय, थोडासा लिफ्ट करा दे. आता थोडं टीमला लिफ्ट करावं लागेल. 78 धावांचं लक्ष, 53 आहे, त्यामुळे थोडा जोखीम सोडी घ्यावीच लागणार आहे. जसा तुम्ही उल्लेख केला की रिस्क घ्यायला हवी आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक एका हातामध्ये कॅच घेतलाय. स्पायडरमॅन मैदानामध्ये आलाय, त्याने झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद, विशाल बाद होत आहेत. तिसरा धक्का बसतोय गरुड स्ट्रायकर्सला. 53 वर 3 गडी बाद. विश्वा फार अप्रतिम कॅच घेतलेला आहे. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल या कॅचचा. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट म्हणावं लागेल. एका हाताने जणू काही हातामध्ये फेविक्विक घेऊन आलाय आणि बॉल चिकटला, असा झेल घेतला गेलाय. 14 बॉलमध्ये 19 धावा काढलाय. यश परदेशी याने एक चांगला कॅमिओ दिलाय.
विश्वच्या धावण्यामधला रिदम ती लय बघा ना गोपी सर, सहज एका हातात चेंडू पकडलाय. क्या बात आहे, अप्रतिम. आणि भरपूर अंतर त्याने कापलं. गुगलला जाऊन आपण सर्च केलं, आफ्रिकन चित्ता जगात सर्वाधिक वेगाने पळतो, त्यापेक्षाही वेगाने हा पळाला असेल आणि त्यानंतर त्याने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद झाले. महत्वाची विकेट होती आणि हे सेलिब्रेशन, चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतोय आणि महत्वाची विकेट देखील गेली. नवीन फलंदाज मैदानामध्ये. मिडल स्टंपवरचा बॉल शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. शॉर्ट लेग मध्ये थोडीशी गंमत केली जाते, त्याची किंमत मोजावी लागू शकते. आणि यावेळेला एकच धाव मिळते. धावफलक पोहोचले. आता टीमची टोटल आहे सध्या धावफलकावर 54 धावा, 3 गडी बाद. पुढचा चेंडू प्रकाश चव्हाण टाकतायत. चैतन्य परदेशी सज्ज आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे, पण फिल्डर तिथे ऑलरेडी आहे, त्यामुळे एकही रन नाही. चैतन्य परदेशी सुद्धा रमणबागेच्या ग्राउंडवरती क्रिकेटचे धडे गिरवलेला खेळाडू आहे आणि नव्याने आलेला फलंदाज मुकुंद. ओ, हवेत खेळलाय, एलिव्हेशन आहे, लांबी देखील गाठली आहे. बात आहे. आणि आता बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई यात्रा करण्यासाठी. मॅसिव्ह हिट 6. गिअर शिफ्ट केला. क्या बात आहे. स्लॉट मध्ये टाकला बॉल आणि स्लॉट मध्ये टाकला की प्लॉटच्या बाहेरच जाणार. चांगलं टायमिंग. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला होता षटकार. 7 बॉल मध्ये 17. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमी गतीचा बॉल टाकलाय. स्लोवर 1. गती कमी केली, मती वापरली आणि आता धावगती थांबवण्याचा प्रयत्न, परंतु याच दरम्यान पंचांचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 62 धावा. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 42 बनल्यात, 6 बॉल मध्ये 36 बनल्यात. आता 6 बॉल मध्ये 16 बनवायचे सर, बनल्या जातील का याचं उत्तर इथे या मॅच मध्ये, या डावामध्ये द्यायचंय फलंदाजांना. फॉल ऑफ विकेट्स पहा. पहिली विकेट लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला, इथे विकेट मिळाली. इथे तर कॅच प्रॅक्टिस करायची होती, परंतु त्यानंतर पहा झेल सोडला होता. हिट विकेटच्या रूपाने 1 विकेट मिळाली. ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये खूप चांगला झेल टिपला गेला. 3री विकेट. आणि आता शेवटचे 6 चेंडू 16 बनवायचेत. कपिल आलेत. पहिलाच बॉल, भरपूर शफल झालेत, पण चांगले प्रश्न विचारलाय. अपील मध्ये उत्साह आहे आणि आता पंचांनी नकार देखील दिलाय. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आणि 16 धावा. आता दबाव बनलाय, आता दबावच असणार आहे. दडपण निर्माण झाली. 5 चेंडू आणि 16 धावा. शेवटची 5 चेंडू शिल्लक आहेत या डाबातली. मुकुंद स्ट्राइक एंडला पुढे टाकला. और पिच होता, त्याच्यावर हल्ला. बॉल पाठवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. मॅसिव्ह हिट 6. एकीच मारा लेकिन खींच के मारा, सॉलिड मारा. वा 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 वा. पारडं कधी इकडं कधी तिकडं झुकतंय. गोपी तुम्ही म्हणला होता त्याप्रमाणे. क्या बात है. आणि आता 4 बॉल मध्ये 10 पाहिजे. दोलायमान स्थितीमध्ये आलाय सामना. दोन्ही संघांना आता संधी निर्माण झाली. पुन्हा वाईड यॉर्करचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो त्याने केलाय, थोडासा लेट होईल. आणि आता थेट 2 धावा घेतले. जीवाची बाजी लावली आहे. भाग मिल्का भाग असंच सांगितलंय सहकार्याला. 2 धावा इथे पूर्ण झाले. 3 चेंडू आणि 8 धावा. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर. हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. डाउन दी ग्राउंड. सरळ बॅटचा वापर केलाय.
टायमिंग प्रॉपर आणि आता बॉलने केलीये पुन्हा एकदा हवाई सफर सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार 2 बॉल मध्ये 2 पाहिजेत 78चं टार्गेट होतं ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुढे होता बॉल हेलिकॉप्टर उडवलंय टायमिंग जुळवलं नजर ठेवली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय 2 चेंडू शिल्लक आहेत धावा पाहिजे 2 नेल बायटिंग फिनिश जे बसले होते ते आता उभे राहिलेत जे उभे होते तर आता टाचेवर उभे राहतील कारण सामना आता पोहोचलाय हाय व्होल्टेज ड्रामा 2 चेंडू आणि बनवायचे 2 मॅक्झिमम पहा ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे त्यांनी पुढच्या 2 बॉल साठी डोळे बंद करा हृदयाची धडधड आता या सामन्यामध्ये वाढली आहे 2 चेंडू 2 धावा मॅक्झिमम अनेक षटकार ठोकले गेले अनेक चौकार आलेत आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत दबाव असेल कपिलवर दबाव असेल फलंदाजावर बघा बघतोय 2 चेंडू आणि 2 धावा ओदी विकेटने हा बॉल फुलटॉस सामना फिनिश अजून एक षटकार गरुड स्ट्रायकर्सने 7 विकेटने हा सामना जिंकलाय मुकुंदच्या बॅट मधून 2 षटकार आलेत चला हस्तांदोलन करूनच आपल्याला बाहेर यायचं याची दखल घ्या खेळाडू सामना कोणीही जिंकू आपल्याला हस्तांदोलन करूनच बाहेर यायचंय वेल प्लेड गरुड स्ट्रायकर्स 78चा पाठलाग केला 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज होती हा शेवटचा षटकार फुल टॉस टाकला आणि ज्यावेळेला फुल टॉस टाकला जातो त्यावर फुल टोल वसूल केला गेला आणि हे चेहरे पहा या रिॲक्शन पहा सर्व काही सांगतायत की या सामन्याचं महत्व किती होतं सामना संपलाय आणि आता थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी परंतु त्याआधी या सामन्याचा सामनावीर देखील आपल्या समोर असेल चैतन्य परदेशी ठरलाय सामनावीर अभिनंदन चैतन्य अभिनंदन गरुड स्ट्रायकर्स 7 विकेट्सने हा सामना जिंकलाय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्ण तरुण मंडळ दगडूशेठ वॉरियर्स अत्यंत उत्तम आणि छान कामगिरी आपण केलेली आहे गरुड गणपती ट्रस्ट गरुड स्ट्रायकर्स विजयी ठरलेला संघ आहे दोन्ही संघांना शुभेच्छा आणि अभिनंदन नाही ना बॉलच नाही उलट 8 दिवस भरत बॉल एवढे गेलेत की बापरे बाप नाही ना ते सांगितलं आम्ही एक माणूस तरी ठेवला छायाचित्रकार हेमंतजी पाटील